जय जिजाऊ, जय शिवराय, जय हरिवारकरी मंडळींनो. मी तुमचा होस्ट सूरज आणि तुम्ही पाहता दर्जेदार कामांसाठी विश्वसनीय नाव सूरज इंजिनिअरिंग वर्क्सचा यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण नवनवीन प्रकारचे पालखी रथ आपल्या सूरज इंजिनिअरिंगमध्ये बनवत असतो, तर त्याचेच व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या पाठीमागे जो दिसतोय तो स्टेनलेस स्टील 304 ग्रेडच्या स्टेनलेस स्टीलमध्ये हा रथ बनलेला आहे. तर मित्रांनो, या रथाची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर चालू करूया व्हिडिओ. तर मंडळी, हा आहे 4 चाकी राऊंड टेबलवरती बनवलेला पालखीचा रथ. मित्रांनो, या रथाला 4 खांब आणि 3 शिखर अशा बांधणीचा हा रथ आहे. अतिशय सुसज्ज बांधणी या रथामध्ये करण्यात आलेली आहे. खालच्या साईडला हे आपल्याला दिसत आहेत, हे रेडियल टायर आहेत मित्रांनो, जेणेकरून पालखीवरून रिटर्न येताना वारकरी मंडळी या रथामध्ये बसतात त्यांना आदळाव नाही यासाठी ही एक सस्पेन्शन म्हणून पाठी तर याला आहेच, त्याचबरोबर रेडियल टायर असल्यामुळे सस्पेन्शन अगदी सॉफ्टरित्या होते. त्यासाठी हे रेडियल टायर आपण वापरतो, हे प्रत्येक रथाला आपण वापरतो मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, हे कोपऱ्यावरती रथाला हे रेलिंग आहे, जेणेकरून मंडळी जरी किंवा साऊंड बॉक्स काही कोपऱ्यामध्ये ठेवले तर त्याला सहजरित्या एक अडथळा आणि बांधता यावे या प्रकारे याचा वापर होईल. अशा प्रकारे 4ही कोपऱ्यावरती रेलिंग स्टेनलेस स्टीलमध्ये आपण देतोय मित्रांनो. त्याचबरोबर इंटेरियरला हे जे अल्को पॅनल वर्क आहे मित्रांनो, अगदी आकर्षक एकदम सुसज्ज पद्धतीने याची बनावट आहे. आपण अंडरग्राऊंड लाइटिंग यामध्ये केलेलं आहे, जेणेकरून लाइटिंगची वायर वगैरे तुम्हाला काही बाहेर दिसणार नाही. अशा प्रकारे हे काम होतं आहे मित्रांनो. तळामध्ये मित्रांनो वॉटरप्रूफ क्लाउड आहे आणि त्यावरती चेकर प्लेट आहे. ही ॲल्युमिनियमची प्लेट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही रथाची बॅक साईड आहे. या साईडला 3 डिक्की आपण बनवलेल्या आहेत. या साईडच्या 2 डिक्की टाळ वगैरे काही मटेरियल तुमचं ठेवता येईल अशा प्रकारे या डिक्की आहेत, यासाठी याचा वापर होईल. आणि मध्यभागी जी डिक्की आहे त्यामध्ये ॲम्प्लिफायर आणि तुमचं इन्व्हर्टर वगैरे बसू शकतं अशा प्रकारची डिक्की आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढे देखील एक आणखी डिक्की आहे. अशा प्रकारे हा रथाचं लुक आहे. इथे जनरेटर बसू शकतं अशा प्रकारची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. रथाला अशा प्रकारे पुढे व मागे नावाचे बोर्ड देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, हा रथ श्री क्षेत्र काळभैरव मुंबई मित्रमंडळ मांडवा पालखी सोहळ्यासाठी हा रथ जाणार आहे मित्रांनो. आकर्षक महिरप बनावट या ठिकाणी आपण दिलेली आहे. त्याला रेडियम वर्क आपण केलेलं आहे. भोरे नवीन पद्धतीचे लावण्यात आलेले आहेत. साईड लुकला एकदम छान प्रकारे जाळी वर्क केलेलं आहे आणि वरती हे शिखर आणि त्यावरती कळस ठेवलेले आहेत. अशा प्रकारची सुसज्ज बांधणी मित्रांनो, महाराष्ट्रातील नंबर 1चे रथ बांधणी क्षेत्रातील सूरज इंजिनिअरिंगचे नाव आहे. एकदा अवश्य भेट द्या, क्वालिटी पहा आणि त्यानंतरच ठरवा आपल्याला रथ कुठे बनवायचा आहे. मित्रांनो, आपल्याकडे क्वांटिटी नाही पण क्वालिटी नक्कीच मिळेल. मित्रांनो, ही रथाची पुढची साईड आहे. या ठिकाणी हे सुकाणू ट्रॅक्टरला जोडता येईल आणि ट्रॅक्टरला जोडल्यानंतर पुढच्या साईडने देखील रथामध्ये चढता येईल यासाठी ही प्लेट वगैरे व्यवस्थितरित्या लावलेली आहे. बांधणी ही एकदम अनुभवी
ट्रेलर बांधणी आहे मित्रांनो, राऊंड टेबल आणि अशा प्रकारची बांधणी आहे मित्रांनो. आम्ही बनवलेला रथ मित्रांनो पालखीमध्ये एक आगळे वेगळे आकर्षण राहतो. हे आम्ही सांगण्याची गरज नाही, तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःच सांगताल. तर धन्यवाद मंडळी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर मित्रांनो अशा प्रकारचे रथ आपल्याला बनवायचे असतील तर सूरज इंजिनिअरिंगचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. आमची ब्रांच अहिल्यानगर जिल्हा तालुका श्रीगोंदा या ठिकाणी साळवणदेवी रोड हा बस स्टँड नजीकच रोड आहे. या रोडवरती आमची शाखा आहे सूरज इंजिनिअरिंग वर्कची. तर नक्की एकदा भेट द्या. चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.